तुमच्या हवा येता कसा मोर्चा चालला काय सांगता? पहिल्यांदा मी आपल्या चॅनलचं अभिनंदन करतो साहेब, कारण आमचा दिनदुबळा समाज आहे. या समाजाचा आवाज शासनापर्यंत पुरवण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून हजर झालात, त्याबद्दल मी आपलं पहिल्यांदा अभिनंदन करतो. खरं तर आज शासन आणि सुप्रीम कोर्ट आम्हाला निर्णय द्यायला, आम्हाला अबकड करून द्यायला तयार आहे, परंतु काही अप्पलपोटी लोकांना हे पटत नाही. हे खूप त्यांना अवघड वाटत आहे. का तर त्यांच्या कुठतरी पोटावर पाय पडेल अशी त्यांची कांक्षा आहे. हा कार्यक्रम मी या समितीचा अध्यक्ष होतो. मला माझ्या सर्व टीमनं असं अतोनात मेहनत करून मला सहकार्य केलेलं आहे. खरं तर मी एकट्याने हे काहीच केलेलं नाही, माझ्या टीमने केलेलं आहे. अनेक ठिकाणी हे सगळं कसं झालं, एखादा लडका खिलाडी असते बघा, त्या लडक्या खिलाडीला काय होते, जेव्हा हरायच्या मार्गावर असते त्यावेळेस त्याला वाटते काहीतरी लडकी करावं आणि आपण जिंकायला बघावं. अशा पद्धतीने ते दिशाभूल करण्याचं काम करत आहेत आमच्या समाजाचं आणि इतर शासनाचं. खऱ्या अर्थानं हे संविधानिक आहे आणि ही मागणी पण आमची रास्त आहे आणि आम्हाला शासनावर भरोसा आहे की शासन आम्हाला हे अबकड करून देणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. और कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही. शेवट मागाचा फडणवीस साहेब हे 100% त्या ठिकाणी करणार आहे. उद्या जे 31 तारखेला चिराग नगरात जे आपल्या अण्णाभाऊ साठेंची कर्मभूमी आहे, त्या कर्मभूमींचं सुद्धा त्या ठिकाणी विकास कामाचं भूमिपूजन सुद्धा 31 तारखेला देवेंद्रजी त्या ठिकाणी करतात. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी अभिनंदन करू. 70 वर्षामध्ये काही नाही भेटलं बरांडे सर आम्हाला. 70 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी फक्त मागे तिच्या लागत गेलो, फरफडत आम्हाला त्या ठिकाणी ओढले गेलं. पण आजपर्यंत जे काही भेटलं, जे काही दिलं ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनीच आम्हाला या ठिकाणी दिलं. आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. 100% देवेंद्रजी सुद्धा या आरक्षणाचं उपवर्गीकरण करून मातंग समाजाला निश्चित 100% न्याय देतील एवढा मला या ठिकाणी 100% आशावाद आहे. आणि निश्चितच साधारणतः तो काळ जो आहे तो